नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये जे तर ते 3 ते 4 वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली होती आणि याच्यामुळे जे तर सर्वाधिक फटका जो आहे तर तो द्राक्ष बागेंना बसला आणि त्याच्यामुळे कुठेतरी द्राक्षांची प्रतवारी खालवलेली आहेत आणि याचा जो फटका आहे तर तो बाजारभावावर बसलेला आहे. आपण पाहू शकतात का आता द्राक्ष काढणीचा हंगाम जो आहे तर तो या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर द्राक्षांचं पीक जे तर ते जोमदार आलेलं होतं आणि या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जे तर ती प्रतवारी जी तर ती खालवल्यामुळं कुठंतरी आता बाजारभावावर परिणाम झालेला आहे. साधारण 70 ते 80 रुपये इतका या द्राक्षांना बाजारभाव मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आता हा 40 ते 50 रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव मिळत असल्या कारणाने द्राक्ष उत्पादकाचं जे तर ते एकरी साधारण त्यांना 1 ते 2 लाख रुपयापर्यंत जो आहे तर तो या ठिकाणी बाजारभाव घसरल्यामुळे या ठिकाणी फटका बसत आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, निफाड, नाशिक. चालू वर्षी सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. या धुमाकूळमध्येच आमच्या नाशिक जिल्ह्यातील 70% द्राक्ष बागांची फळधारणा झाली नाही. त्यावर मात करूनही काही द्राक्ष उत्पादकांनी 30% द्राक्ष उत्पन्न घेतलं. मध्यंतरी 60 ते 65, 70, 80 सोनाका या व्हरायट्यांना आम्ही दर देत होतो. पण आता या 2-4 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला, जे आसमानी संकट आमच्या बळीराजावर कोसळलं, या पावसात आमच्या शेतकऱ्याचं खूप असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 70 ते 80 रुपये ही सोनाका जाणारी आज अक्षरशः 50, 51, 52 शेतकरी देत असून या रेटना सुद्धा आमचे माल समोर जे जात आहे हे पोहोचण्यास खूप मोठ्या अडचणी येऊ राहिल्या. तर हे सगळे माल सेकंड मंड्याला पाठवू राहिलो. 3ऱ्या आणि 4थ्या दिसच्या मार्केटला हे माल पोहोचत नसल्यामुळे हे द्राक्षाचे दर खूप खालवले असतात. निफाड तालुक्यातील नांदूर बदनेश्वर येथील मी शेतकरी असून मागील आठवड्यात जो अवकाळी वारा आणि वादळी पाऊस झाला त्याने आमच्या द्राक्ष पिकाला फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मागील वर्षापासून ज्या अवकाळी पावसाची सतत आघात होत आहेत शेतीवरती, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे आमच्यासारख्या सर्व शेतकऱ्यांना जो फार मोठ्या प्रमाणात खर्च करून आम्ही या द्राक्ष बाग पिकवल्या होत्या त्याच्यावरती आम्हाला फार मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागले. साधारण 75 रुपयाच्या आसपास या प्लॉटला आता भाव मिळाला असता, परंतु जे अवकाळी वारा आणि गारपीट झाली त्यामुळे जे नुकसान झालं तर अवघ्या 40 रुपयात हा प्लॉट आम्हाला खाली करावा लागतोय आज व्यापाऱ्यांना. त्याच्यामुळे आम्ही फार आर्थिक संकटात सापडलेलो आहे. एकरी किती रुपये फटका? एकरी साधारण 1.5 ते 2 लाखाच्या आसपास आम्हाला या ठिकाणी फटका बसलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.